नमस्कार, एस प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. व्हॅलेंटाईन डे म्हटलं की प्रेमी युगलांसाठी स्वर्गातला दिवस मानला जातो. मात्र हाच व्हॅलेंटाईन डे नागपूरमध्ये रक्तरंजित ठरलाय. दोस्त दोस्त ना रहा, प्यार प्यार ना रहा म्हणत एका मित्राने दुसऱ्या मित्राचा कोयत्याने मुंडकं तोडलं आणि त्याच्या शरीरावर अनेक वार करत संपवलं. त्याचं कारण होतं तो आपल्या प्रेयसीसोबत बोलत होता आणि रिलेशन वाढवण्याचा प्रयत्न करत होता. या संशयाने या मित्रानेच त्याचा काटा काढलाय. नागपूरमध्ये कालचा व्हॅलेंटाईन डे हा रक्तरंजित ठरला आहे. प्रेम प्रकरणातून एकाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना नागपूरमध्ये घडली आहे. प्रेयसी सोबत मित्राची जवळीक असल्याने प्रियकराने कोयत्याने वार करत मित्राचाच खून केला आहे. बुधवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास मानेवाडा चौकाजवळ असलेल्या नाईक नगरमध्ये ही घटना घडली आहे. यात सूरज उर्फ बिहारी आमिर महतो याचा मृत्यू झाला आहे, तर बिपिन कुमार गुप्ता असं आरोपीचं नाव आहे. खून केल्यानंतर आरोपी बिपिन कुमार स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाला आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की सूरज आणि बिपिन कुमार हे दोघेही मूळचे उत्तर प्रदेशातील आहेत. कामानिमित्त हे काही वर्षापूर्वी नागपूरला आले आणि स्थायिक झाले. मात्र गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याने त्यांच्यावर अनेकदा पोलिसांची कारवाई सुद्धा झाली आहे. सूरजवर 21 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्याला नागपूरमधून तडीपार देखील करण्यात आलं होतं. बिपिनचे एका मुलीशी प्रेमसंबंध आहेत आणि त्या मुलीची ओळख सूरजशी होती. बिपिनच्या प्रेयसीची सूरजशी जवळीक वाढली होती, त्यामुळे बिपिनला दोघांवर संशय आला. त्याने प्रेयसीला सूरजशी असलेली मैत्री तोडून टाकण्यास सांगितले, पण तिने मैत्री तोडण्यास नकार दिला. यावरून बिपिन आणि प्रेयसीमध्ये भांडण देखील झालं. यानंतर बिपिनने सूरजला नाईक नगर चौकात वाद मिटवण्यासाठी बोलवलं होतं. सूरज बिपिनला भेटण्यासाठी नाईक नगर चौकात पोहोचताच आधीच दबा धरून बसलेल्या बिपिनच्या साथीदाराने त्याच्यावर कोयत्याने वार केले. तेव्हा अचानक झालेल्या हल्ल्यामध्ये सूरज हा जीव वाचवण्यासाठी पळू लागला. मात्र त्याचा पाठलाग करत करत सूरज हा एकाच्या घरात घुसला, तरी त्या घरात घुसून त्याचा कोयत्याने वार करत त्याचा गळा चिरला आणि त्याला जागीच यमसदनी पाठवले.